आज अहवाल पटलावर मांडला जाईल का? कुठला? पटलावर मांडल्याशिवाय हा संप मागे घेणार नाही. कुठला? दिली जात नाही सरकारी कर्मचारी. अरे बाबा, तो अहवाल लगेच पटलावर, तो अहवाल आम्ही सरकार म्हणून आम्ही बघितला पाहिजे ना. त्याच्या संदर्भामध्ये आपण तो बघून त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे. पण नेहमीच राज्यकर्ते आणि कर्मचारी संघटना यांचे अतिशय चांगले संबंध राहिलेत. एक अपवाद मला आठवतोय, त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना 52, 53, 54 काहीतरी दिवस त्यावेळेसचा एक संप झालेला होता. तेवढाच अपवाद हा साधारण पाहायला मिळतो. मात्र नंतरच्या वेळेस थोडंसं पुढं मागं झालं, परंतु वेळोवेळी मार्ग निघाले आणि त्याच्यामध्ये मार्ग त्याच्यामध्ये शेवटी त्यांना चर्चा करावी लागेल, आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढावा लागेल. काल खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं. माझी तर कर्मचारी संघटनांना, कर्मचाऱ्यांना, त्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या. सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, ह्याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिलेला. नाना पटोले म्हणतायत की सरकारने